वेलकम बैक टू मरहबा किड्स मॉल इस्लामपुरा मालेगांव। डिजाइनर में नया कलेक्शन ऐड हुआ है। मानव समाचार, मानवता के हक में। मशिदीवरील भोंग्यांचा गोंगाट आजपासून बंद होणार। ज्या पद्धतीने गेले काही वर्ष धर्माच्या नावाने एका बाजूला लेन जिहाद, दुसऱ्या बाजूला अनधिकृत भोंग्यांच्या माध्यमाने दहशत फैलावणे, तिसऱ्या बाजूला मशिदीच्या नावाने लेन जिहाद, याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने आता नीती नियमावली घोषित केली आहे। मी देवेंद्र फडणवीसचा या निर्णयाचा स्वागत करीत आहे। गेली अनेक वर्ष मुंबई महाराष्ट्राची जनता या जे काही माफिया लोकांचा अत्याचाराला सामोरे जात होते। महाराष्ट्र पोलीसचे अपर पोलीस महासंचालक डॉक्टर निखिल गुप्ता यांनी मशिदीवर लागणारे भोंगे किंवा अन्य क्षणांसाठी ज्या पद्धतीने बेकायदेशीररित्या लाऊडस्पीकरचा वापर होत होता त्याच्यावर प्रतिबंध लादला आहे। त्यांनी जे नियमावली घोषित केली आहे, गेले 4 महिने मी माझे सहकारी हा विषय सातत्याने गल्लोगल्लीमध्ये जात होतो। मी गेल्या 4 महिन्यात 37 मस्जिद आणि सुमारे त्यावर लागलेले 450 भोंगे मशिदीवर, मशिदीच्या आसपासच्या भिंतीवर, बिल्डिंगवर, इमारतीवर आणि 33 अनधिकृत मस्जिद येथे भेटी दिल्या। मग मुंबई असो, MMIDA परिसर असो, आणि या प्रत्येक भेटीची माहिती तिथला स्थानिक पोलीस स्टेशन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली। आश्चर्याची बाब अशी आहे की घाटकोपर परिसरात पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात आम्ही एकाही मशिदीला परवानगी दिली नाही। आणि त्यावेळी किरीट सोमय्यांनी या सगळ्या भोंग्यांचे त्यांना फोटो पुरावे दिले। 3 दिवसात 33 मस्जिदवाले परमिशन मागायला आले। मुंबईच्या शिवाजीनगर गोवंडी परिसरात 72 मस्जिदीवर 500 भोंगे, आणि ही यादी शिवाजीनगर गोवंडी पोलीस स्टेशनने दिली। याच्याशिवाय 172 मस्जिदीवर भोंगे लागले। आता हे जे नियमावली प्रसिद्ध झाली आहे त्यात पहिला पॉइंट असा आहे, प्रत्येक पोलीस स्टेशननी पूर्ण महाराष्ट्रात आपल्या परिसरातील सगळ्यात मशिदीवर अधिकृत, अनधिकृत किंवा अन्य कुठल्या धर्मस्थानकावर, स्थळावर जर भोंग्यांचा रोज दिवसात अनेक वेळा वापर होत असेल तर त्याची पहिली यादी तयार करावी लागणार। त्यानंतर ती इमारत वास्तू अधिकृत आहे, अनधिकृत आहे। स्पष्टपणे आम्ही मागणी केली होती की 70% मस्जिद ज्याच्यावर भोंगे लागले त्या मशिदी अनधिकृत आहे। आता अनधिकृत मशिदीवर भोंग्याची परवानगी मिळणार नाही। मी महाराष्ट्राच्या जनतेला अपील करतोय, विनंती करतोय की आपल्या मशिदीवर पण जर जवळचा भोंगा लागला असेल त्याची ध्वनी मर्यादा हायकोर्टाने एवढी ठरवली आहे, तुमचा इमारतीपर्यंत त्या भोंग्याचा आवाज येऊच शकत नाही। आला ताबडतोब पोलीस स्टेशनला तक्रार करा आणि एक प्रत मला पाठवा। आता मशिदीचा भोंग्याचा आवाज त्या मशिदी पुरताच राहणार, आणि तेही या त्याने लिहिलंय स्पष्टपणे की एका भोंग्याला वारंवार दिवसात वाजवण्याची परमिशन नाही। मला समजत नाही, काही MIM असो, समाजवादी पार्टी असो की काँग्रेस असो
किंवा उद्धव ठाकरे सेनेचे नेते, आमदार, खासदार, नेते रोज किरीट सोमय्याला शिव्या देतात. हो, मशिदीवर वर भोंगा कशाला हवाय? मशिदीचा आत निश्चित आमची काय हरकत नाही, पण मशिदीचा वर बाहेरच्या दुसऱ्या लोकांसाठी कशाला? आज सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे, अलार्म आहे, त्यांना माहित आहे किती वाजता आपल्याला प्रार्थना करायला जायची आहे. मग फक्त दादागिरी करण्यासाठी. आणि म्हणून उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलंय की ध्वनी प्रदूषण कायदा आहे, त्याचं पालन करावं लागणार आणि त्या कायद्याच्या अंतर्गत त्याचा आवाज बाहेर जाऊच शकत नाही. मी पोलिसांना आग्रह करणार आहे, जर बाहेरच्या लोकांना ऐकवण्यासाठी त्या भोंग्याचा उपयोगासाठी परवानगी दिली तर किरीट सोमय्या तुमच्या पोलीस स्टेशनच्या समोर येऊन ठिय्या आंदोलन करणार. यात आणखी म्हटलंय त्या मशिदीने स्वतः त्याच्या ध्वनीचं मोजमाप घेण्याचं मशीन बसवावं लागणार आणि एकदा, दोनदा, तीनदा जर नियम भंग झाला तर पहिले 1 लाख रुपये दंड आणि आणखीन झाला तर 3 वर्षाची सजा. महाराष्ट्राच्या जनतेला आता अनधिकृत मशीद, अनधिकृत आला ताबडतोब पोलीस स्टेशनला तक्रार करा आणि एक प्रत मला पाठवा. आता मशिदीचा भोंग्याचा आवाज त्या मशिदी पुरताच राहणार आणि तेही या त्याने लिहिलंय स्पष्टपणे की एका भोंग्याला वारंवार दिवसात वाजवण्याची परमिशन नाही. मला समजत नाही, काही MIM असो, समाजवादी पार्टी असो की काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे सेनेचे नेते, आमदार, खासदार, नेते रोज किरीट सोमय्याला शिव्या देतात. हो, मशिदीवर वर भोंगा कशाला हवाय? मशिदीचा आत निश्चित आमची काय हरकत नाही, पण मशिदीचा वर बाहेरच्या दुसऱ्या लोकांसाठी कशाला? आज सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे, अलार्म आहे, त्यांना माहित आहे किती वाजता आपल्याला प्रार्थना करायला जायची आहे. मग फक्त दादागिरी करण्यासाठी. आणि म्हणून उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलंय की ध्वनी प्रदूषण कायदा आहे, त्याचं पालन करावं लागणार आणि त्या कायद्याच्या अंतर्गत त्याचा आवाज बाहेर जाऊच शकत नाही. मी पोलिसांना आग्रह करणार आहे, जर बाहेरच्या लोकांना ऐकवण्यासाठी त्या भोंग्याचा उपयोगासाठी परवानगी दिली तर किरीट सोमय्या तुमच्या पोलीस स्टेशनच्या समोर येऊन ठिय्या आंदोलन करणार. यात आणखी म्हटलंय त्या मशिदीने स्वतः त्याच्या ध्वनीचं मोजमाप घेण्याचं मशीन बसवावं लागणार आणि एकदा, दोनदा, तीनदा जर नियम भंग झाला तर पहिले 1 लाख रुपये दंड आणि आणखीन झाला तर 3 वर्षाची सजा. महाराष्ट्राच्या जनतेला आता अनधिकृत मशीद, अनधिकृत भोंगे आणि अनधिकृत गोंगाट पासून आता मुक्त करण्याचं काम जे देवेंद्र फडणवीस सरकार करीत आहेत, मी त्यांना धन्यवाद देतो. हिंदुस्तान में पहली बार मस्जिद, अनधिकृत मस्जिद, अधिकृत लाउडस्पीकर, अनधिकृत लाउडस्पीकर, इससे जो हिंदुस्तान की जनता को, मुंबई महाराष्ट्र की जनता को जो गए अनेक साल भुगतना पड़ रहा है, उसके खिलाफ हमने मुहिम छेड़ी थी. गत 4 महीने में लगभग 100 मस्जिद और इस प्रकार के क्षेत्र की मैंने मुलाकात की. 70% मस्जिद अनधिकृत है या उसके ऊपर लगे हुए लाउडस्पीकर अनधिकृत है. अब देवेंद्र फडणवीस सरकार ने इस संबंध में एक कड़ी नियमावली प्रसिद्ध की है. कोई भी अनधिकृत मस्जिद के ऊपर लाउडस्पीकर की परमिशन नहीं मिलेगी. मस्जिद के ऊपर अगर लाउडस्पीकर लगाया है, परमिशन लेनी पड़ेगी और उसका आवाज सिर्फ उस मस्जिद तक मर्यादित. मुंबई उच्च न्यायालय ने भी संबंध में निर्णय दिया है कि कोई भी अनधिकृत इमारत के ऊपर, आजकल मुंबई महाराष्ट्र में मस्जिद के नाम पे बड़े प्रमाण में लैंड जिहाद हो रहा है, अब वो खत्म होगा. मैंने जो मुंबई का स्टडी किया,
तो 7,000 लाउड स्पीकर में से सिर्फ 1,200 लाउड स्पीकर की परमिशन है। अब आज से आदेश दिया गया है कि महाराष्ट्र की पुलिस ने अपने क्षेत्र के सभी मस्जिद अधिकृत अनधिकृत उसका सर्वे करना पड़ेगा, लाउड स्पीकर का सर्वे करना पड़ेगा। अब ध्वनि प्रदूषण का मशीन भी मस्जिद में खुद लगाना पड़ेगा और मस्जिद हो या अन्य धार्मिक स्थल के नाम से भी कोई ये करेगा तो उसके ऊपर भी प्रतिबंध रहेगा। एक बार, 2 बार, 3 बार नियम भंग हुआ तो 1 लाख रुपया पेनल्टी और उससे ज्यादा हुआ तो वो बजाने वाले को 3 साल की सजा। मैं देवेंद्र फडणवीस जी का अभिनंदन करता हूं कि महाराष्ट्र की जनता अब ये जो लाउड स्पीकर के द्वारा जो एक माफियागिरी चल रही है वो समाप्त हो।